साहेब नमस्ते. नमस्कार. नाव आणि पत्ता सांगा सर. दत्तात्रय बळवंत साबळे, साबळेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आपली आता जी ककडी बघतोय सर, हे कितवा तोडा आहे ककडीचा? ककडे आता जवळजवळ 3 आठवडे 15 म्हणजे 20 दिवस झाले. 20-22 दिवस. 20 ते 22 दिवस तोड चालू झालेत आहे का नाही? किती गुंठ क्षेत्र आहे? 30 गुंठ आहे. 30 गुंठ. तीस गुंठ्यामध्ये ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपण किती पिके केली हो आतापर्यंत? यात पहिली भाजीपाला होता सगळा भाजीपाला होता. सुरुवातीला एक सरी आड करून मेथी, कोथिंबीर, बर, पोकळा, पालक, करडी, करडाची भाजी म्हणजे पाच त्यानंतर मग एक सरी आड करून रोटर मारला. रोटर मारून आता एक काकडी टोकनली. बर, आता काय काय आता कुठली कुठली पिकायची? आता भेंडी आहे, काकडी आहे, परत कांदा आहे, लसूण आहे, गवारी आहे आणि चवळे. टोटल किती पिकं? आंबाड आहे. टोटल किती पिकं? सगळे 10-11 पिकं. 10 ते 11 पिकं. किती गुंठ्यामध्ये? 30 गुंठ. 30 गुंठ्यामध्ये. आणि ऊसाचं जर बघायला ऊस लागण आहे का खोडवा आहे? नाही, कोडवी नाही, निडवं. निडवं वर्षी आम्ही काढणार होतो हे. बर, हे आता आले चांगलं म्हणून ठेवलं. नुसतं काकडीने हे घेणार होतो आंतरपीक. बर. तुम्ही शेती किती वर्षाला करताय? शेती आता आमचं वडील पहिल्यापासून, म्हणजे आता आम्ही 20 वर्ष झाला आम्हीच करतोय. बर. तर वडील सुरुवातीपासून शेतीच आहे. शेती. दादा नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा दादा एकदा. बळवंत साबळे. हा, साबळेवाडी. तुमचं वय किती? 80. म्हणजे आंतरपिकाची किंग म्हणायला काय हरकत नाही. म्हणजे साहेब तुम्ही सरपंच ना गावचे आहे का नाही? नमस्कार. तर साहेब हे साहेबांनी शेतकरी अगदी गरीब कुटुंबातले, तर ह्यांनी एक नवीन प्रयोग करतात दरवर्षी बरं का. त्यांच्या प्रत्येक ऊसामध्ये यांनी आंतरपीक करतायत आणि त्याचं लाखाचं उत्पादन काढतायत. आता कोल्हापूर जिल्हा जर बघायला गेलो तर एकरी किती ॲव्हरेज निघते हो सरासरी? सरासरी आता गुंठ्याला टन आमच्या भागात बघायला तर गुंठ्याला टन याच्यावर जास्त निघत नाही. ते पण लई झालं. बरोबर हे का नाही? तर गुंठ्याला 1 टन उत्पादन काढून शेती परवडते का? नाही, आताच्या सध्या तर याच्यात परवडत नाही. साहेबांनी एक नवीन प्रयोग काय केला, ऊसाबरोबर आंतरपिकाचे पण पैसे व्हावेत आणि त्याचे लाखामध्ये उत्पादन यावं असा एक नवीन प्रयोग यांनी केला. तर हा प्रयोग जर हा चमत्कार बघायला गेलं तर ह्या 30 गुंठ्यात आपण ह्या वर्षीचा हिशोब काढू तर ककडीचे आतापर्यंत किती रुपये झाले हो? ककडीचं जवळजवळ आता रोज आम्ही लिहूनच ठेवते. बर. आम्ही काय खंडान रान घेतले. म्हणजे हे आपलं रान नव्हे? नाही ना, हे हायचं रानाचं मालक आहे ते बबन बाबा. बर बर. ह्यांचं रान तुम्ही खंडान घेतलंय. बर. आणि घेऊन किती दिवस झाले? घेऊन किती दिवसला बाहेर असल्यामुळे बर त्यांना शेती एवढं जमत नाही, तिने आम्हाला दिलेलं आहे. आणि जे दिलं खरं त्याचं तुम्ही अगदी सोनं केलं. मालक नमस्ते. त्या शेतीचे मालक ना तुम्ही? आता ह्या रानातला ऊस बघा, ककडी बघा, बघून काय वाटतं तुम्हाला? हा, जी आहे ती परिस्थिती खरी सांगा, सत्य परिस्थिती सांगायची आपल्याला. चांगलीच आहे की नाही? ही ककडी तुम्ही खाल्ली का हो? कधी खाल्ली? रोज खातात काकडी. टेस्ट कशी आहे? टेस्ट मी बोलायचं काम नसतं. हा, चांगल्या तुम्ही मार्केटची साहेब ककडी, आपण मार्केटची ककडी खातो का ना? त्या ककडीमध्ये ह्या ककडीमध्ये काय बदल आहे? रासायनिक औषध अजिबात नाही, रासायनिक काही नाही, फवारणी अजिबात नाही. त्याच्यावर फक्त काकड्या, त्याच्यामध्ये टेस्ट बघायची. इतर टेस्ट मध्ये ह्या टेस्ट मध्ये बराच जमीन आसमानचा फरक आहे साहेब. असं मात्र काय पोषण दिलं की ते वैदिक खत वापरली तुमची? हे कधी वापरलो आपण वैदिक बेसल डोस? सरी डोसला आम्ही सुरुवातीला भरणी करताना आणि आता सॉइल चार्जर सोडतोय पाण्यातनं, पाण्यातून चालू आहे. आतापर्यंत याला फवारणी किती झाले? 1.5 महिन्यात. कीटकनाशक वगैरे काही सुद्धा नाही. बिगर फवारणीचं आंतरपीक आपण 11 पिकं केलेत आणि ती पण सगळी बिगर फवारणीची. कोल्हापुरी ककडी जर सर बघायला गेलो तर ह्याला मुख्य रोग म्हणतात दावणी, थ्रिप्स, आळी, आहे का नाही? तर ह्या एकातर ककडीवर कुठं थ्रिप्स टाकलेला दिसते का? नाही असे. आणि आता हे पेर आता जरा कमी आलाय आणि 8 दिवसानं परत आणि वाढणार. बर. सुरुवात किती किलो? आम्ही जीप गाडीने नेतो. सुरुवातीला 50-60 किलो निघत, मध्ये मध्ये आता 250 पर्यंत गेलो. 250? आता 150-150 किलो निघते. बर. म्हणजे
रेट आपण हात विक्री करता का नाही? हो. हात विक्रीचं काय रेट आहे? सुरुवातीला विकलं त्यावेळी 70-80 रुपयाने विकलं, आता 50-60 रुपयाने चालू. 50-60 रुपये. आणि होलसेलला दिलं तर 40 रुपये, 35-40. सरासरी आपण 50 रुपये धरू सर. आणि पर डे आपण लय पण धरायला नको, 250 पण धरायला नको आणि 100 पण धरायला नको, 150 किलो धरू. किती रुपये झाले साहेब? 50 ते 15 5 7,500 रुपये पर डे. 7,000 रुपये किती दिवसाचा एकदा तोडा करताय? रोज. एक दिवस नाही तोडून चालत नाही ते. नाही तोडले की काय होते आता आपण मगाशी बघितली. ती किती किलोची ककडी आणि किती फूट झाली? 4 फूट होते. साहेब तुमच्या हातात जी ककडी आहे हे नाही, हिची साईज जर बघायला गेलो, अगदी ककडी आहे का गदा आहे? हा, साईज काय बघा की. हिची साईज जर बघा पवार साहेब, जर ती साईज बघा बरं, किती साईज लांबीला किती असेल बघा बरं. बघा 1 2 3 4 5 इतच्या आसपास आहे. 5 वीत आहे म्हणजे किती फूट असेल हो हे? 3.5-4 फुटाच्या 4 आसपास. फुटाच्या वर आहे बघा हे. 3.5 ते 4 फूट आहे. आणि त्याचा त्याचा घेरा घेरा पण जर बघा. बघायला, घेरा पुढचा घेरा बघा साहेब, जाडीचा घेरा बघा. दोन्ही हातात मावत नाही. दोन्ही हाताचा मावत नाही. आणि तुम्हाला हे एकट्याला पेलत नाही वजन किती असेल हो? वजन किती असेल अंदाजे? 7-8 किलोच्या वर. 8 किलोच्या वरच. आहे की नाही? 4-4 फूट अशा ककड्या किती आहेत आपल्या ह्या प्लॉट मध्ये? 100 असते जास्त. 100 असते. 100 ककड्या अशा ह्या नुसत्या अशा पुढे गेलेल्या आहेत. जरा पुढे गेली की आपण काढू शकत नाही, ब्यासाठी ठेवायची. सर आता कोल्हापूर ककडीचं बी मार्केटला मिळणं एवढी शक्य नाही, मिळतच नाही ते. मिळत नाही. आणि हे ओरिजिनल बियाणं आहे. रुपये पाव किलो आहे. किती? 800 रुपये पावशेर आहे ते. आता तसं जर हिशोब करायला गेलो साहेब, आता यात 50 काकड्या धरू आपण, 100 काकड्या धरायला नको, तर एका काकडीतनं बी किती निघाल? एका काकडीतनं अंदाज मला वाटतं पावशेर निघाल त्या. म्हणजे एका काकडीचा आपण 800 रुपये तिथं हिशोब धरायला पाहिजे. ते आता आम्ही काय विकत नाही, असंच घेतोय. काकडीचं ते ब्याज पैसे कधी घेत नाही. कधीच घेत नाही. कधीच घेत का बरं? म्हणजे आपला जो फायदा झाला तर इतर शेतकऱ्यांचा पण झाला पाहिजे, एवढी प्रामाणिक इच्छा आहे आपली, आहे की नाही? सर ह्या अगोदर आपण आंतरपीक घेऊन ऊस केला होता, हे पण ऊस करतोय. आंतरपीक घेण्याची संकल्पना कशी काय आली आपल्या डोक्यात? संकल्पना माझी सुरुवातीपासून आमच्या वडिलांनी एक छंदच आहे. बर. माळवं आंतरपीक ऊसात काहीतरी करायचं थोडं. आता कसं झालं साहेब, कोल्हापूर म्हणले की आता क्षेत्र तुटून यायला लागले, म्हणजे 10 एकर 20 एकर शेती अशी राहिलेली नाही राहिली. तर ती किती गुंठ्यावर आल्यावर आता? आता 10 गुंठ आले. 10 एकराचं आहे की नाही? 10 गुंठ्याचं 10 एकराचं 10 गुंठ्यावर आलंय. त्यामुळे आपल्याला आता काय केलं, असा नवनवीन प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही. आता साहेब नाही, आता साहेब तुमची एका हातात दुसऱ्या हातात घेतात, हे मॅडमना पास केला, वजन होते काय? वजन किती कांदे होते? किती कांदे होते मॅडम? किती कांदे होते? आता अजून एक 3 आठवड्याचा कांदा आहे. 3 आठवडे उंचीला धरा बरं, किती उंच असेल हे? 2 फूट आहे की नाही? हे किती महिन्याचा कांदा म्हणला? आम्ही विकतोय ते 1.5 महिन्याचा कांदा आहे. आणि जी मुळी जर बघायला गेलो अतिशय पांढरी शुभ्र आहे की नाही? आणि साईज किती झाली बघा बरं त्याची, 100 ग्रॅमच्या पुढे गेलेले. म्हणजे नुसतं आंतरपीक केलंय असं नाही, ते सगळे पिकं सुद्धा कशी आहेत आपली? एक नंबर आहेत सगळी, एकापेक्षा एक आहेत. तर हे कसं काय शक्य झालं? किती डोस दिले? सरी 2 डोस झालं आणि सॉइल चार्जर सोडतोय प्रत्येक पाणी. आता भेंडीचं उत्पादन किती निघालं? आता सुरुवात झाल्या, काल फक्त 30 किलो निघाले. 30 किलो. आता आजी तुम्ही आता मगाशी मला सांगत होता ककडी तोडून काय झालंय? का बरं? रविवारी पाहिजे होतं याला. खरंच काय झालं? काय ककडी लय रविवारी 500 किलो किती निघाली? किती? जीप गाडी भरून दिली आम्ही. 500 किलो ककडी जीप गाडी भरून? होय, जीप गाडी भरून दिली. तुमचं वय किती? पाहिजे होतं. तुमचं वय किती? 70-75 आहे का नाही? ह्या वयात सुद्धा तुम्ही शेतात काम करताय. तिनंच तोडल्या ते सगळ्या काकड्या. काय सांगताय? तर काय वाटतंय तुम्हाला आता हे सगळं बघून आनंद वाटतोय का नाही? आनंद वाटतोय. तर आपल्या भागातले जे काही शेतकरी आहेत सर, आता ज्यांचं आता क्षेत्र कमी व्हायला लागले, मातीमध्ये काय बदल झाले का आपल्या? माती रासायनिक मुळे काय, आता या उन्हाचं रासायनिकच्या तुम्ही जाऊन प्लॉट मध्ये बघा आणि हे आपण तांबूच वाटत नाही. आता टेम्परेचर किती आहे? 38-40 असेल. इथं आता थांबू वाटत नाही, एवढं टेम्परेचर आहे, तरी सुद्धा इथनं जाऊ सुद्धा वाटत नाही. होय. का बरं? गारवा आहे. गारवा आहे. गारवा आहे का नाही? हे एससीटी वैदिक मुळे काय झालं सर, मातीची भूक
मातीची भूक भागली आणि पिकाची पण भूक भागलेली आहे. तर शेती जर करायची झाली तर रासायनिक शेती केली असते तर ही आपल्याला बघायला मिळालं असतं का हो? नाही रासायनिकला एवढं येत नाही. आणि त्या चवीमध्ये काय नाही. आता तुम्ही या काकडीवली तेज वगैरे बघा तुम्ही, हा असे रासायनिकला राहत नाही. आता उद्यापर्यंत असे राहते. उद्यापर्यंत एक मोडून दाखवा बरं. मी तुमच्यापासून किती लांब उभारलो साहेब? 7 फूट असेल. 7 फूट आहे तरी सुद्धा एवढा लांब कट्ट दिशी आवाज होते. म्हणजे आपण मार्केटची ककडी घेतो ती कशी होते? पिचकती, पाणी येते त्यातून. जरा बघा बरं उलट करून दाखवा बरं, पाणी येते का? अजिबात पाणी नाही. आता मार्केटला आपण ठोक विकताय का हात विक्री? हात विक्री, आणि जास्त असलं तर ठोक पण देताय. हात विक्री केल्यानंतर म्हणजे ग्राहकांची काय प्रतिक्रिया येते का हो? आता ही करते बघा, हिलाच विचारा. मॅडम तुम्ही हात विक्री यायला असता का नाही? म्हणजे खाऊ घेणार गिरायकांची प्रतिक्रिया काय? भरपूर आम्ही गेलो की येतात, भरपूर वाट बघत बसतात. वाट बघत बसतात का बरं? आमची काकडी म्हणजे मार्केटला ककडी नसते का दुसरी कोणाची? असते की, हिला तेजगी आणि चवीला आहे ना आमची. बर. आज एखाद्या खाऊ गिरायकांनी जर खाल्लं तर ते परत आलं हुडकत येतात. येतात. मार्केटपेक्षा रेट मध्ये काय बदल होतो का हो? बदल आहे की थोडं. किती बदल होतोय? आमची आता 60 नसली की ती कमी जास्त असली तरी पण आमच्यातच येतात नाही. ही चवीला आहे म्हणल्यावर. बर. चवीमध्ये बदल जाणवतोय. आणि किती वेळात संपते ककडी? तरी 2 तासात 2 वजी संपतात. 2 वजी 2 तासात संपतात. असं कधी झालं का तुम्ही ककडी नेली आणि ती खपली नाही तुम्ही परत आणली? नाही तसं कधीच झालेलं नाही. कधीच झालं नाही. झालेलंच नाही. आता मार्केटमध्ये बघतो आपण की एकच ककडी 3-3 दिवस विकतात, 4-4 दिवस विकतात. आमची रोजच्या रोज आम्हाला धारा काढून जायला 6 वाजतात. परत 8:30 वाजेपर्यंत आम्ही घरी येतो. संध्याकाळी 6 वाजता घरातून जाता? होय धारा काढून जाते. म्हणजे दिवसभर तोडायचं आणि संध्याकाळी 6 वाजता न्यायचं आणि किती वाजता परत यायचं? 8 वाजता परत यायचं. परत येतोय. किती गल्ला गोळा होतोय? गल्ला किती? 3 वजी असली की 3,000 2,000 असं होते. म्हणजे सरासरी 3,000 रुपये जरी धरलं तर 3 तरी 9. किती रुपये पगार आहे मॅडम? 90,000 रुपये. कसं आहे? आणि दररोजचा हो ताजा पगार आहे. आणि किती तासाचा पगार आहे हो? 2 तास. फक्त 2 तासाचा. दिवसभर तोडणी. कष्ट पण आहे ना तेवढं. कष्ट पण आहे म्हणजे राबल्याशिवाय. आणि सर हे प्रामाणिक कष्ट हे वैदिकच्या साथी नाही. आणि हेच जर केमिकल कष्ट असतं तर काय झालं असतं? जास्त त्रास घ्यायला लागला असता याच्यापेक्षा. म्हणजे फवारे मारावे लागले असते. फवारे मारून शेतकरी वैतागलेत साहेब. आता एवढ्या इतके दिवस काकडी एक ही काकडी किडलेली नाही आमच्यात. एकही नाही. नाही दाखवा तेवढी. आता राम सर म्हणते ते दिवस आलेले आहेत. बिगर फवारणीची शेती सक्सेस होत आहे. होते हे किती हे किती वर्षाला एसीटी वैदिकचा वापर चालू आहे साहेब आपला? 4-5 वर्ष झालं. 4थे ते 5वं वर्ष आहे साहेब. असं कधी झालं का हो की तुम्ही 1 वर्ष असं सगळी उत्पादनं वापरली आणि तुम्ही त्यात फेल गेला आणि त्यात यश मिळालं नाही? नाही आता कधीच नाही. असं कधी झालं? पण असतोय. आता तुम्ही गुळाचं पण नेलाय का? हो आपण गुळाचं म्हणजे तरी मागणी एवढी आमची आहे की नाही. आता गुळ आता संपला. किती दिवसात? महिना 1.5 महिन्यात संपला. किती टन झाला होता गुळ? गुळ 2.5 टन. 2.5 टन गुळ हात विक्रीवरती विकला? घरात नेऊन नेला लोकांनी. म्हणजे मार्केटला जायची गरज नाही. कसा किलो? 80 रुपये. मार्केटला साहेब 40 रुपयांनी सुद्धा आता कोण ते मार्केट साखऱ्या घालून गुळ, केमिकलचा गुळ, त्याचा काय उपयोग? डबल रेटने विकतो. शुगरच्या माणसानं पण आमचा गुळ खायचा. बर. कुठली शुगर ज्याला आहे त्यानं पण आमचा गुळ खायचा. का बरं? ते वैदिक गुळ आहे. वैदिक आहे आणि बिगर म्हणजे नॅचरल आहे पूर्ण. बर. अजिबात त्यात रासायनिक खत नाही, काय नाही. बर. जे खाऊ घेण्याकरता गुळ सुद्धा आपण विक्री करतो. बर. गुळ काकू. तर आपल्या ह्या प्लॉट मध्ये खर्चाचे म्हणजे खर्चाचं बजेट कसं असते? खर्च आणि ह्याचा ताळेबंद कसा? प्लॉट आम्ही यांचा बबनदादांचा घेतलाय. त्यांची मुलं बाहेर आहेत. एक अमेरिकेला आहे, एक पुण्यात आहे. त्यांना शेती जमत नाही. शेती त्यांची जास्त आहे. त्यामुळे त्यांचं असं खंडान घेतलंय आम्ही. बर. वार्षिक गुंठ्याला 1200 रुपये प्रमाणे खंडान. वार्षिक गुंठ्याला 1200 रुपये. हे तुम्ही पहिल्या आठवड्यात 40 गुंठ रान आहे. वरती एक 10 गुंठ आहे. बरं. सरासरी आपल्या वर्षाला ह्याचा हे किती जाते खंड? 50,000 रुपये. 50,000 रुपये. ते आपण फक्त 15 दिवसात काढतोय. किती? बरेच शेतकरी म्हणतात की शेती साहेब परवडत नाही, आहे का नाही? बरेच शेतकऱ्यांची समस्या आहेत की बाबा शेती परवडत नाही.
तर ती कशाची शेती करतात हो? केमिकल शेती करतात, रासायनिक शेती. रासायनिक शेती ही फायद्याची का तोट्याची हो? तोट्याचीच आहे आता सध्या. तरी सुद्धा लोक शेती केमिकलच करतायत. तर त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? काय वाटते तुम्हाला? साईड इफेक्ट म्हणण्यापेक्षा आता कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी असला काय तर प्रयोग तुमचा हे वैद्यकीय तुमचं काय म्हणते वैदिक शेती करणं गरजेचं आहे आता सध्या तरी, आहे की नाही? ही काळाची गरज आहे साहेब. आता जर कोल्हापूर जिल्ह्यात बघायला गेलो तर शिरोळ तालुका आपल्याला जवळच आहे. घरटी कॅन्सर आहे आणि एका माणसाचं आहे तिथं रोज. आता फुलाचं एक गाव आहे इकडे, फुलं करते गणेशवाडी पण असंच आहे. औषधाशिवाय काय नाही, सगळे केमिकल. केमिकल तर आपल्या जे काही भागातले जे शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? हे वैदिक शेती करा, रासायनिक अजिबात खत काय घालू नका. जर आयुष्य पण घरातल्यांचं आणि बाहेरल्यांचं वाढवायचं असेल तर वैदिक शेती करा. आणि आपलं तर आरोग्य वाढते ते वाढते आणि देणाऱ्यांचं पण, तेच पण आपल्याला काय मिळणार आहे? समाधान मिळणार आहे की नाही? दादा नमस्ते. तर तुम्हाला मार्गदर्शन कोणाचं लाभतंय? इथं कोण आहेत मार्गदर्शनाला? पवार साहेब. पवार साहेब तुम्हाला सगळं मार्गदर्शन करतायत? बर. पवार साहेब नमस्ते. तर आता साहेबांना तुम्ही एवढं छान मार्गदर्शन करताय आणि एवढे सक्सेस शेतकरी आपल्याकडे घडतायत, तर तुमचं नाव आणि पत्ता सांगायचं. कृष्णा शामराव पवार, राहणार साबळेवाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. आपलं शेतकरी मार्गदर्शन केंद्र आहे शिवशक्ती अॅग्रो, साबळेवाडी. मोबाईल नंबर आहे 8788 130 837. ओके, थँक्यू. बेस्ट ऑफ लक सर.